श्रीनगरमध्ये एक मोठा स्फोट ऐकू आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। आकाशामध्ये काही ज्वाला दिसत होत्या। श्रीनगरमध्ये एक मोठा स्फोट ऐकू आलेला आहे आणि अर्थातच पाकिस्तानच्या कुरघोड्या थांबताना दिसत नाहीये। आकाशामध्ये ज्वाला दिसत होत्या आणि श्रीनगरमध्ये हा मोठा स्फोटाचा आवाज ऐकू आलाय। स्थानिकांकडून माहिती कळतीये तर काही वेळापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा सांगितलं की स्फोटाचे आवाज येत आहेत आणि ही शस्त्रसंधी कसली असा प्रश्न त्यांनी विचारला। श्रीनगरमधून एक मोठी बातमी, एक मोठा स्फोट ऐकू आलाय तर आकाशामध्ये काही ज्वाला दिसत होत्या। खरं तर युद्धविराम झाल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलेलं असलं तरी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं हे उल्लंघन झाल्याचं दिसतंय। अर्थातच शस्त्रसज्जता भारताची सुद्धा आहे आणि सैनिक अलर्ट मोडवर आहेत। तर सध्या श्रीनगरमधून एक मोठी अपडेट, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं। आकाशामध्ये काही ज्वाळा दिसत होत्या असं कळतंय, तसंच एक मोठा स्फोटाचा आवाजही ऐकू आला। उधमपूरमधून सुद्धा अशाच प्रकारची एक बातमी पुढे येत होती। उधमपूरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ला केल्याचं कळतंय, पाकिस्तानचे ड्रोन आहेत। तर पठाणकोटमधून एक मोठी बातमी, संपूर्ण शहरामध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। पठाणकोटमध्ये आकाशात पाकिस्तानी ड्रोन दिसलेत आणि संपूर्ण शहरामध्ये आता त्यामुळे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पठाणकोटमध्ये आकाशात पाकिस्तानी ड्रोन दिसले, संपूर्ण शहरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय आणि पुन्हा एकदा पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरू झालेल्या आहेत। शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले, काही वेळापूर्वी युद्धविराम झाला असल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं, तसा दावा करण्यात येत होता। मात्र सीमा भागावर तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये। पठाणकोटमधून ही महत्त्वाची बातमी, पठाणकोटमध्ये ब्लॅकआउट झालेला आहे आणि आकाशामध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसलेले आहेत। तर संपूर्ण शहरामध्ये सध्या ब्लॅकआउट केलेलं आहे। आपण ही दृश्य पाहतोय, आपल्याला स्क्रीनवर एका बाजूला अंधार दिसेल तर पठाणकोटमधल्या ब्लॅकआउटची ही काही दृश्य आहेत। अगदी मिणमिणते असा काही प्रकाश दिसतोय, मात्र या ठिकाणी आकाशात पाकिस्तानी ड्रोन दिसलेत आणि त्यामुळे एक प्रकारची सतर्कता बाळगण्यात येते। पठाणकोटमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा पाकिस्तानकडून उल्लंघन झाले। खरं तर अगदी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू झाली असल्याचं भारतानं घोषित केलं, मात्र त्याच्या कुरघोड्या काही पाकिस्तानच्या थांबताना दिसत नाहीयेत। पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं हे उल्लंघन दिसतंय। काही शहरांमध्ये सीमा भागावरच्या अशा प्रकारे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। तर पठाणकोटमधली काही दृश्य, पठाणकोटमध्ये आकाशात पाकिस्तानी ड्रोन्स दिसतात आणि त्याचे जे फायर आहे ते आपल्याला यामध्ये दिसत। तर संपूर्ण शहरामध्ये ब्लॅकआउट झालेलं आहे। युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर खरं तर सीमा भागातल्या नागरिकांनी एक प्रकारे दिलासा व्यक्त केलेला होता। सर्व स्तरातून स्वागत होत होतं। अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या, मात्र चित्र सीमा भागामध्ये अजूनही बदललेले दिसत नाहीये। तर संपूर्ण शहरामध्ये, पठाणकोटमध्ये हा ब्लॅकआउट करण्यात आलाय। वेगवेगळ्या शहरांमधून अशाच प्रकारच्या बातम्या सीमा भागातून येत आहेत। श्रीनगरमध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज आले, उधमपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडले, तर पठाणकोटमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलंय। पाकिस्तानी ड्रोन पठाणकोटच्या आकाशात उडताना दिसतात। पण आवाज ऐकतोय हे सगळे श्रीनगरवर पाकिस्तानचे 4 ड्रोन पाडलेले आहेत आणि श्रीनगरमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू येतात तशी माहिती कळतीये। श्रीनगरमधून या क्षणाची एक मोठी अपडेट येते। श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतोय। शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं केले। काही वेळापूर्वी झी 24 तासनं हा सवाल उपस्थित केला होता।